नीटची परीक्षा देणाऱ्या 23 लाख विद्यार्थ्यांचं यावर्षी नुकसान झालं पेपर फुटला म्हणून. अशा प्रकारानंतर सरकार काय करतं, एक समिती नेमतं, ती अहवाल देते. पण काल सुप्रीम कोर्टानं विचारलं, 2 वर्षांपूर्वी नेमलेल्या समितीनं जे सांगितलं होतं त्यातलं किती केलं. या प्रश्नाचं उत्तर अजून आलेलं नाही. 19 ऑगस्टला काय झालं, 19 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात नीट पेपर फुटीवर सुनवाई झाली. 2 न्यायाधीशांसमोर हे प्रकरण होतं. PS नरसिंहा आणि आलोक आराधे. कोर्टानं शिक्षण मंत्रालयाला 3 आठवड्यांची मुदत दिली. त्यांना लेखी उत्तर द्यावं लागेल. त्यात आतापर्यंत काय केलं आणि पुढे काय करणार हे सांगावं लागेल. इथे लक्षात घ्या, इथे 2 समित्या आहेत. त्या समजल्या की सगळं प्रकरण कळतं. पहिली समिती 2024ची, त्यावर्षीही नीटचा पेपर फुटला होता. मग सरकारनं के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती नेमली. ते इस्रोचे माजी अध्यक्ष. त्या समितीनं अहवाल दिला. परीक्षा सुरक्षित कशा करायच्या याच्या सूचना त्यात होत्या. दुसरी समिती आत्ताची. यंदा पेपर फुटल्यानंतर सरकारनं नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली नवीन टास्क फोर्स नेमली. ती तंत्रज्ञानावर काम करते. आणि इथेच कोर्टाचा आक्षेप आहे. न्यायमूर्ती नरसिंहा यांनी विचारलं की 2024च्या समितीच्या सूचना अजून का अंमलात आणल्या नाहीत. कोर्टाचं म्हणणं असं की नवी समिती नेमणं म्हणजे जुन्या समितीचं काम बाजूला टाकणं नव्हे. एक अहवाल आला, तो कागदावरच राहिला आणि मग परत दुसरी समिती नेमली, असं चालणार नाही. कोर्टानं NTA बद्दल जे सांगितलं ते सोपं करून सांगतो. NTA ही परीक्षा घेणारी यंत्रणा राहू नये. तिच्याकडे स्वतःच्या सुरक्षित इमारती हव्यात, स्वतःची परीक्षा केंद्र हवीत, सायबर सुरक्षेची यंत्रणाही हवी आणि कायम राहणारी तज्ज्ञ माणसं हवीत. कोर्टानं UPSCचं उदाहरण दिलं. UPSC वर्षानुवर्ष परीक्षा घेतं आणि तिथे असे प्रकार होत नाहीत. फरक कशात आहेत? तंत्रज्ञानात नाही, पद्धत टिकून राहण्यात. अधिकारी बदलतात पण पद्धत तशीच राहते. भारतातल्या अनेक संस्थांमध्ये नेमकं तेच होत नाही. सुनावणीत एक जुनी सूचना परत समोर आली. 2024च्या समितीनं सुचवलं होतं की परीक्षा पूर्णपणे संगणकावर म्हणजे कॉम्प्युटरवर घ्याव्यात. कागदी पेपर नकोच, म्हणजे पेपर फुटण्याचा प्रश्न येणार नाही. डॉक्टरांच्या एका संघटनेच्या वकिलांनी सांगितलं की त्यावर अजून काही ठरलेलं नाही. सरकारच्या वकिलांचं म्हणणं वेगळं आहे. पूर्णपणे संगणकावर म्हणजे कॉम्प्युटरवर गेलं तर वेगळे धोके तयार होतील असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे यावर अजून निर्णय झालेला नाही. संसदेची एक समिती आहे जी सरकारी पैसा कुठे गेला हे तपासते. तिचं नाव आहे लोकलेखा समिती. तिनं नोंदवलं की NTA ला 2018-19 मध्ये जो सुरुवातीचा पैसा दिला होता त्यातल्या 10 कोटी रुपयांचे अजून हिशोब आलेले नाही. तर मुद्दा एवढाच की पेपर फुटला की समिती नेमली जाते, अहवाल येतो, पण तो अंमलात येत नाही आणि पुढच्या वर्षी पुन्हा तेच घडतं. कोर्टानं नेमकं यावर बोट ठेवलं. पुढची सुनावणी शिक्षण मंत्रालयाचं उत्तर आल्यावर होईल. तुम्ही परीक्षा देत असाल तर हा विषय तुमच्या अभ्यासाचाही आहे आणि तुमच्या भविष्याचाही. परीक्षा पूर्णपणे संगणकावर घ्याव्यात का यावर कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर ते नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.